गाई नसून हत्तीचं दुसरं रूप येतं. गाया बघतोय आम्ही, पण गाया नक्कीच. खरंच छान आहेत. तुमच्या तोंडून ऐकलं महिला दिनाच्या परत एकदा 28 लिटर चालू आहे काय चालू असणार काय 28 लिटर चालू आहे? ही 28 लिटर चालू असणार काय मी 93,000 रुपये विकली 90,000 रुपये विकली. याचा अर्थ काय दुधावरती नुसतं रेट पळत नाही गायांचा, गाईच्या ब्रिडिंग कॅरेक्टरवरती गायांचा रेट असतो. आता थोडीशी मला साईज छोटी. नमस्कार, बरेच दिवसातून आज लॉट येतात जातात, परंतु बरेच दिवसातून आज विकास साळुंके यांच्या आपण गोट्यावरती आलेलो आहे आणि बेंगलोरच्या गायींचा लॉट उतरलेला आहे. किती गाय आल्यात किंवा काय, बरेच शेतकरी वर्ग सुद्धा खरेदीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण थोडस सगळ्यांशी परिचय करून घेऊया आणि त्याचबरोबर गायी किती आल्यात काय हे सुद्धा जाणून घेऊया. बरेच दिवसातून आज व्हिडिओ आहे, गायी येतात जातात, परंतु सोशल मीडिया म्हटलं की थोडे दिवस लांब राहिलं की बराच फरक पडतो आणि आज नवीन व्हिडिओ आपण बनवतोय तुमच्या सगळ्यांच्यासाठी. दादा नमस्ते. नमस्ते आम्हाला. आज काय किती गायी आल्या? गाई 24 गाय आहेत. आता काय होतं लॉट येतोय जातोय, कारण काय होतंय गाय आले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरून जातात, पण व्हिडिओ काढायला टाइम भेटणार. 2 आणि 3 गायीचा व्हिडिओ काढण्यापेक्षा म्हटलं मी आता जर आहेच तर म्हटलं एकत्र व्हिडिओ काढावा, माणसाला समजावं की काय झालंय. आता माझ्या गाय विकतात त्याचं कारण काही सगळी रिपीटर माणसं माझी नाही का, म्हणजे 90% आपला कस्टमर रिपीटर आहे. आता रोहितनं बी आपल्याकडून किती गाय घेतल्या रोहित? 3 गाय नेल्या होत्या. आणि ते पण असं नाही की त्यानं 3 वर्षापाठी मग 2 वर्षापाठी काय नेल्या आहेत. गायांचा रिझल्ट कसा आहे रोहित? पर्टिक्युलर बँगलोरची गाय आणि लोकलच्या गायमधला फरक तूच समजावू शेतकऱ्याला काय असतो तो. रिझल्ट मस्त आहे गायींचा. माहिती दे त्यांना. रिझल्ट चांगला गायींचा, काय अडचण नाही. प्रत्येक गाय दूध 30-35 39 लिटर पर्यंत दूध. किती आपल्या घरी किती गाय आहेत आता? काय आता चालू 7 गाय आहेत. 7 गाय इथून घेतलेले आहेत. इथून 3 नेलेत, हा. एक 2 म्या नेलेत आणि एक माझ्या मित्रांनी नेले. हा. त्याची 39 लिटर दूध चालू आहे त्या गायीचे. रोहित विषय ही 39, 40, 45 चालणार नाही. हे खरोखर बँगलोरच्या गायमध्ये आणि लोकलच्या तुम्ही घेताय त्याच्यामध्ये काय फरक दिसतो का तुला? तफावत आहे ते कशाची तापवत आहे? ब्रीडची. लोकल गाय चालू शकत नाही एवढे दिवस आणि जास्त जशी दिवस दूध देत नाही. हा आणि जशी बेंगलोरची गाय दूध देते टिकून, तशी लोकल देत नाही. त्याला एक्झाम्पल म्हणजे रोहित तुझ्याकडे गाय वेळली माझी पहिला रोग आहे, किती दिवस दूध काढलं तिथं? आता चाललं तर गोठ्यात चालू आहे बघा. आज 3 महिने पूर्ण होऊन गेले. आता 26-27 लिटर दूध देते अजून. देते. सेमिन दिले तरी बी. नक्कीच. आणि त्याच्या जोडीचे लोकलची गाय तू आणलेली तुम्हाला काल फोन केला की त्याच्या जोडीची लोकलची गाय तीच खाद्य तीच सगळं, तिचं दूध किती आता? तिचं रिझल्ट नाही. ती एक 20-22 लिटर आणि तिला सिमेंट दिले ती लगेच व्यवस्थित 15-16 लिटर डायरेक्ट. आता मग दादा मी काय सांगतो गायीचा फरक कसा असतो तुम्हाला सांगून देतो. बघा हे चेअरमन साहेब आहेत पंढरपूरचे, यांचे चेअरमन आहेत डेअरीचे चेअरमन. हा आता हे लोकांना गाय वगैरे प्रोव्हाइड करतात तर त्याला आम्हाला एक 20 गाय घ्यायची आता ह्या महिन्यात 2 महिन्यात. तर ते आता चेअरमन साहेबांना विचार गाय त्यांनी आजपर्यंत बघितल्या का असं? त्यांना विचार. एवढ्या मोठ्या गायी म्हणजे अशा क्वचित बाजारात 1-2 अशी बघायला मिळते, पण इथं सगळ्याच गाय सिलेक्टेड आहेत. सिलेक्टेड आहेत. मग आता काय झालं ब्रीड सगळं बैल फायनल चालते. टॉपचा सगळा माल आहे. ब्रीड क्वालिटी वगैरे चांगली आहे. दूध देण्याची क्षमता, गायचं कलर, कातडी बितडी चकाकी म्हणजे 1 नंबरच्या गाय आहेत सगळ्या. आपल्या आता कुठल्या डेअरीत आहे? रेटचा काय विषय थोडा कमी जास्त होईल, ती काय घेणारावर देणावर अवलंबून आहे, त्याच्या गरजेवर असा विषय. बारकी मोठी पण गाय सगळ्या टॉप क्वालिटीच्या आहेत. आम्ही पंढरपूरनं आलोय. पंढरपूरहून आलाय. हा आता खरेदी किती करायची? 20 गाय खरेदी. आम्हाला टोटल 20 आज नाही करायचे. आम्ही पहिल्यांदा प्राथमिक बघायला म्हणून आलेलो आहे. बाबा कशा गाय आहेत काय, आमची यांची फोनवर नुसती बातचीत झाली. बाबा समक्ष जाऊन आपण काय क्वालिटीच्या गायी आहेत बाबा, पुढलं कसं काय करायचं नियोजन, गाय घ्यायच्या मग उत्पादकाला कसं पाठवायचं इकडं. जर बिल्डिंग बांधताना आपण जर पाया जर मातीचा घातला ना तर तो टिकत नाही. त्याला चांगल्या क्वालिटीचं सिमेंट वापरलं लागतं तर तो टिकतो. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही सुरुवात करताय गोट्याची, ज्याला खरोखर कमर्शियल लाईन, बघा याच्यामध्ये 2 लाईन आहेत. आता काल मी 30 लिटर दूध काढून ₹1,00,000 बी विकली, 95,000 रुपये विकली काढून दूध. हा बघा ही पण गाय मी आता 28 लिटर चालू आहे गाय, चालू असणार गाय 28 लिटर चालू ही 28 लिटर चालू असणार गाय मी 93,000 रुपये विकली, 90,000 रुपये विकली. याचा अर्थ काय दुधावरती नुसतं रेट पळत नाही गायांचा, गायीच्या ब्रिडिंग कॅरेक्टरवरती गायांचा रेट असतो. आता थोडीशी मला साईज छोटी वाटली, क्रॉसब्रीड मध्ये काय आहे बरोबर आहे, म्हणजे तेवढी मला जी पाहिजे तशी कंडिशन नाही, तर मी काय केलं की ते 90,000 रुपये देऊन टाकले. याचा अर्थ असा नाही की माणसाला काय वाटतं की शेतकऱ्याला की 30 लिटर दूध देणार काय, 30 लिटर दूध देणार काय, ही 90,000 रुपयाला दूध काढून देतोय आणि 30 लिटर दूध देणार काय कदाचित 2 लाखाला बी घ्यायला लागेल. पण ब्रीड क्वालिटी लाईनअप ज्या माणसाचं शरीर एष्टी फिट आहे, तो निरोगी आहे, धडधाकट आहे, चांगला दिसतोय, तर त्याला किंमत राहते.
डचार माचार माणसाला किंमत राहत नाही. तशातला प्रकार असतो गायींमध्ये क्वालिटीवरती सगळा दर चालला जातो. आता बघायला गेलं तर 90,000 पासून आपण गाय विकतोय ते अगदी 290ची आहे आपल्याकडे. मी तुम्हाला दाखवतो या आम्हाला. चला ह्या पण इथून गाया बघत जाऊया. नाही त्याला असं त्या दिलेल्या आहेत. दिलेल्या आहेत. ठीक आहे. छोट्या गाय आहेत त्या. हा. या आता आम्हाला ही गाय हा. 35-40 लिटरची गाय आहे. बरोबर आहे. 35-40 लिटर दूध काढून 1000 रुपये दिली म्हणजे हिचा रेट 2 लाख होतो का? नाही होत. विषय मॅटर करतो गायचा रेटचा कसा होतो तुम्हाला सांगतो. तर ही गाय समजा 40 लिटर दूध दिलं तर हिचा रेट 2 लाख होत नाही. ही ऍव्हरेज किंमत एक सर्टन किंमत 1.5 ते 2 लाख रुपयाच्या मध्ये किंवा 1.25 ते 1.5 लाख किंवा मे बी 5-10 हजार इकडे तिकडे. डायरेक्ट फिक्स किंमत सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. तर या गायची रेंज तेवढी व्हायला पाहिजे. ब्रीड कॅरेक्टर बॉडी लाईन बघून त्याची उभं राहायची पद्धत मी गाय घेताना बाकी सगळ्या बघत असतो की माणसाला फक्त कासा बघून गाय घ्यायचा. कास हा प्रकार नंतर आला, त्याच्यात मेन लागतं ब्रीड. आता गायला बघायला गेलं तर ही व्यापाराकडे लय टॉपची गाय 40 लिटरची गाय म्हणजे लय टॉप. 2.5 लाख रुपये म्हणते ती. 1.5 लाख रुपयाला मी 1.55 विकतो असली गाय ही कॅरेक्टर. आता ही बघा फिल्टर शायनिंग एकदम स्किन क्वालिटी बघायला गेलं तर 35 लिटर दूध दिलं असेल. ही बी आजूबाजू विकतो मी 1.5 लाखाच्या आजूबाजू विकतो. म्हणजे गायमध्ये फरक. आता तिकडे आला शेजारी तुम्ही या. हा उठ उठ. अमोलदादांची स्किन बघितले का? आपलं जे वेल्वेटचा ब्लँकेट आहे ना त्याच्यापेक्षा जबरदस्त स्किन आहे. आता हे 40 लिटर दूध देणार आहे. आता हिची व्हॅल्यू वाढली. आता काही त्याच्यापेक्षा उंचीला छोटी पण ब्रिडिंग कॅरेक्टरला तिच्यापेक्षा उजवे. ब्रिडिंग कॅरेक्टर मीन्स काय असतात की उभं राहायचे गायचे ठेवून कासाचा आकार घेतला तर राहिला पाहिजे. काही डिलिव्हर होताना बी कॉम्पॅक्ट ऑर्डर लागलं पाहिजे. 2-4 वेळ काढून बी आपल्या घरी ती किंमत राहिली पाहिजे. आणि जर काय होतं की समजा म्हातारी गाय घेतली आपण 3-4 तर ती सुरुवातीला चांगलं दूध देते 30 देईल 35 देईल पण तिची लाईफ नाही पुढं म्हणजे लाईफ नाही. तर ती काय होणार शेतकरी फक्त दूध काढतो आणि गाय स्क्रॅप होते. आता ही गाय पहिल्या त्याला 42 लिटर चालले सावडाचा कालवड आहे. आता हिची किंमत वेगळी राहते. ही ब्रिडिंग कॅरेक्टरवर सगळ्या गेली. आता हिचं ऑर्डर बघा थोडस हे. आता हिचं ऑर्डर किती कॉम्पॅक्ट असल्यात म्हणजे 4-5 येतं काढून मेन आहे अशी फिट राहते. जे आपण शो चॅम्पियनला काय बघतो का नाही आम्हाला त्या लेवलचं ही ऑर्डर राहते. आता 40-42 लिटर चालणार तर हिची किंमत हिच्या बरोबर नाही होत. आता ही 40 लिटर चालली काय हिची किंमत फार 2 लाखाच्या वर जाते. 2-2.5च्या दरम्यान जाते हिची किंमत. आता हिची शेजारी मागच्या त्याला रेकॉर्ड काढली 40 लिटरची गाय. ही गाय झाली 1.5 पाऊण 200 मध्ये. मी गायची किंमत कशा असते सांगण्याचा प्रयत्न करते. ब्रिडिंग व्हॅल्यू गायच्या ब्रिडिंग कॅरेक्टरवरती गायची किंमत ठरली जाते अमोलदादा. आता ही दुधावरती नाही. दुधाला मी 90,000 रुपयाला काही दिले. तुम्ही जे व्हिडिओ बनवलं होतं कराडचं किती लिटर दूध चालू होतं गायचं 36 लिटर. मग तिची 90,000 किंमत होती का? गायची किंमत गायच्या कॅरेक्टरवर क्वालिटीवरती ठरली जाते. तशा पद्धतीचा म्हणजे आम्ही जे व्यापार करतो किंवा इंटरनॅशनल जे व्यापार होतो बाहेर पंजाब म्हणा बेंगलोर म्हणा का गायच्या दुधावरती व्यापार होत नाही. गायच्या ब्रिडिंग व्हॅल्यूवरती व्यापार होत असतो. म्हणजे ज्याला ब्रिडिंग कॅरेक्टर सगळं पाहिजे त्याला थोडासा रेट द्यायला लागेल. नुसतं दूध पाहिजे त्याला मग 80-90 लाख दिले झाले. हा हे पण पहिल्यावर कालवडे. ही पण पहिल्यावर कालवडे. ही पण आणि ह्या सगळ्या गाय आम्हाला दादा 1.5 लाखापासून ते 1,70,000-80,000 हजारच्या मधल्या ती एक गाय सोडली तर ह्या सगळ्या गाय. आता आतल्या मोठ्या सगळ्यात झेंडा दाखवू म्हणजे हेवी क्वालिटी लाईन 2 क्वालिटी केले तुम्ही गोट्यात. क्वालिटी म्हणजे आता आम्हाला ह्या गाय ज्या आहेत ना आपल्याकडे त्या बघायच नाही मार्केटमध्ये. त्यात विचारा येता इकडं. बरेच शेतकरी वर्ग आलेला आहे गाई खरेदी करण्यासाठी आणि फरक नाही. शेण भरल्याशिवाय काय नुसतं व्यापारी तुम्हाला चकचकीत बोललेले दिसतात पण शेण बी उचलताना शेण उचलताना असं काय करताना काम केलं पाहिजे आम्हाला कामाशिवाय काय का. काहीतरी कसं आहे बघा काहीतरी विश्वास असतो म्हणून एवढे मोठमोठे शेतकरी किंवा आज डेअरीतील लोक सुद्धा या ठिकाणी व्हिजिट द्यायला येतात. मित्रांनो माणसाचा बाजाराचा कल कमी होऊ लागला जेणेकरून आज तुम्ही बघू शकता यांना चांगलं गायी चांगल्या क्वालिटीच्या गायी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दादा आता ताई पण बारामतीतून आले ते. नमस्ते. कुठून आलाय काय? मी बारामतीतून आली. हा आणि काय आज गायी खरेदी करण्यासाठी किंवा कसं? हो खरेदी करायला चालू. बघतोय गाय अजून. तर गाय खरंच छान आहेत खूप छान. म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत बघितले अशा गायी नाही क्वालिटी आहे कधी मी पाहिल्याच नाही अशा गाय अजून. हा आपल्याकडे घरी गाय आहेत? हो आहेत. किती आहेत? घरी एक 15 गायी आहेत माझ्या. 15 गायी आहेत.
लोकलचे आहेत. हो लोकलच्या आहेत. आणि- नाही, 3 आहेत त्यात बेंगलोरच्या, हा हा पण एवढा रिझल्ट नाही मिळाला मला त्या गायांमध्ये. बर 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 त्यातली 1 लागली चांगली, पण 2 नाही लागल्या. बर 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 आज खरेदीसाठी झालाय. हो बघा. आणि तशी तफावत मोठी, म्हणजे गायी मोठे त्या साईज मोठी, हो किमती पण आता मोठ्याच हा असतात किमती पण मोठ्याच आहेत. मग आता ताई मी काय सांगतो, तुम्ही आतापर्यंत गाय बघितली असते बरोबर, चिकन बघितलं असेल, तुम्ही घेतला असेल एक्सपिरियन्स असेल, आमच्या गायामध्ये तुमच्या गायामध्ये तुम्हाला फरक दिसतो का? नाही, खरंच खूप फरक आहे. गायांचा सडांचा अंतर वगैरे एकदम गाया बघून आणल्या, जे निवडून आणलेत त्यांनी त्या एकदम क्वालिटीचे. आपण फक्त बैल घेतो फायनल करणार कारण काय होणार आहे की आज ही गाय आहे ना, ही 50-52 लिटरची गाय आहे, पण हिला सांभाळणार बी त्याच लेवलचं लागतं, तर तेवढं achievement हो करू शकतो. फारच चांगले आहे. हो अहो ते 40-50 गायीमधून एखादी गाय सिलेक्ट, मी पण गेलो होतो ना त्याच्या बरोबर. 40-50 गायीतून एखादीच गायी सिलेक्ट करायला लागते, त्यावेळेस तुम्हाला दिसतं ही एका जागेवर. गाई नसून हत्तीचं दुसरं रूप येतं. गाया बघतोय आम्ही, पण गाया नक्कीच. खरंच छान आहेत. तुमच्या तोंडून ऐकलं, महिला दिनाच्या परत एकदा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. कारण बघा आपण बोलतो की आपल्या काय जवळ समोर माणूस येतो, आता सगळं साहेबांची हाईट जवळपास ऑलमोस्ट किती तुमची हाईट म्हणजे सापडे असतात त्या लेवलचे काय आहेत आपल्या चौकाला, नाही का ताई? आता तुम्ही एकदा खालून नजर मारा, म्हणजे गाय बघा ताई माणूस शेपटाच्या मागणी चालते एवढं काय म्हणतो. फक्त ही गाय जेव्हा दिली ना तेव्हाच रिझल्ट असतो, आणि ही गाय देऊन फक्त रिझल्ट नसतो की त्याच्या मागे येणारा पण हुशार लागतो, बरोबर. येणारा पण समजून घेणारा लागतो. आज जर रोहित सक्सेस असेल किंवा काय असेल तर त्याला कुठेतरी आपलं योगदान देतो आम्ही, कारण की का बाबा कोणाला कधी अडचण येऊ नये, पण जर अडचण आली तर आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. सागर भाऊला किती वेळा माझा पर्यंत सागर भाऊ होता, ते कसं काय आज किती वेळा टिकला, कसं काय विकला, मी सांगतो सागर भाऊ असं असं एखादी काही घेऊ नका, एखादी काही घेतलं किती रुपयाला घ्या, मी त्यांना विचारतो. असं काय नाही की माझ्याकडून काही घ्या, कुठे बी घ्या, पण ब्रिडिंग कॅरेक्टरची चांगली काही घ्या, अन्यथा शेतकऱ्याला प्युअर नुसतं होणार. त्यामुळे जरा 30 लिटर कमीत कमी 28 लिटर दूध दिलं पाहिजे गायनं. आता शेतकरी अनपटेल, मकाचा रेट सगळा रेट कुठे गेला का भेटलेला आहे. रेट मध्ये बघायला गेलं तर खूप सारं ब्रीड वरती काम केलं पाहिजे. तुम्ही मध्ये गेला होता ब्रीडच्या ते व्हिडिओ. आता तुम्हाला एक बरं आठवलं इकडे या, चला आता आठवलेच तर एक दाखवतो. बरं झालं, लक्षात राहत नाही मध्ये मुद्दा आला. ही पीडीएपीची गाय आहे. ही ब्रीड ब्युटी मध्ये 2 नंबर आली गाय. पीडीएपी मीन्स प्रोग्रेसिव्ह डेअरी आपण याच्यात फोटो टाकूया त्याचा. पीडीएपी मीन्स प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन पंजाबचा, जे की ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात टॉपचा शो चॅम्पियनशिप त्यांची. त्या पीडीपीच्या शो मध्ये 2 नंबर आले. काल सेम कॅरेक्टर आपल्याकडे आता आहे, सेम बघा. आता ही तर बघा सगळी हातीची पिल्ल होती, 100 बोडकर केवढे काय. हो बघा आता आम्हाला या ही बघा फेस क्वालिटी पासून दाखवा, त्याची फेस क्वालिटी बघा, आर्डरची क्वालिटी बघा. हो काय ब्रीडिंग कॅरेक्टर आता. हो क्वालिटी बघा, इक्वल क्वालिटीचे काय आहेत, इक्वल अगदी इक्वल. हे सोनं दिलं ना माणसाला, आपण सोनं ज्याला सांभाळ येत नाही ना तरी त्याची माती करणार, पण ज्याला सांभाळ येतो ना तर भविष्यात 5 लाख एखादच करणार. हो भविष्यात ज्याला सांभाळ येते त्याला. आता आपण काय 1.5 लाखाला देतोय, काय 2 लाख देतोय, काय 2.5 लाख देतोय, काय काय 3 लाख रुपयाला पण विकतोय, पण कसं क्वालिटी बघून. आता ही बघा ना आम्हाला 2 दात वासर आहे ती, स्किन क्वालिटी वगैरे बघा नाही कसे आहे. बाहेर काढून दाखवलं तर माणसं म्हणतील की म्हणजे अलग लेवल आहे, अलग लेवलचं इंडेक्स आहे. एक गाय बाहेर घेऊन दाखवा आम्हाला, चालतंय की. रोज एवढी गाय बाहेर सोडून कचरा घेऊन. आणि बाकी रेंज काय असेल आता ह्या गाई? आता रेंज ह्या सगळ्या प्रीमियम क्वालिटी, म्हणजे ऑलमोस्ट आता ओपन मला तर 2 लाख रुपयाच्या साह्यावर 2 लाखापासून 3 लाखापर्यंत ह्या क्वालिटीला काय आहेत. मी तुम्हाला काय सांगतो, मी 90,000 रुपयाला बी काही विकणारा माणूस आहे मला, आणि 2 नंबरला बी विकणार आहे. माझ्याकडे हर एक क्वालिटी असेल, पण तुम्हाला जर 1 नंबरची क्वालिटी पाहिजे तर तुम्हाला 1 नंबरचा रेट 100% द्यायला लागेल. तुम्हाला जर 2 नंबरची 3 नंबरची क्वालिटी पाहिजे तर तशी तुम्हाला काही भेटेल. पण कारण काय होतं, शेतकरी लोक ही गाय बघतात, त्या काय कुठे दिसणार आम्हाला. आता ह्या गाय आता ही बघा केवढं आहे, ही क्वालिटी बघा. थोडा आपण बाहेर पण व्हिडिओ काढून दाखवूया. आता हे बाहेर काढायचं मुचून नाही मला असं काय, इथूनच बघायला खाली ह्याची बघा क्वालिटी, लेंथ बघा तिची. लेंथ म्हणजे टनभर वजन असलेलं गाय आहे. माझ्या 7 गायचं वजन इथं 5.5 टन 5-7 टन, ती पण ड्राईंगचं वजन काठ्यावर करून ती टेप टाकून वजन बिजन डुप्लिकेट आहे. कारण की कोणाचं पोट मोठं असतं, कोणाची छाती मोठं असते, ती वजन डुप्लिकेट येतं.
आता काट्या वजन टाकून जर 5,700 5,800 6,000 वजन भरत असलं तर टन भराच्या आसपासची गळ आहे आम्हाला. आता क्वालिटी बघा, हे पहिल्यावर काय आहे कोण म्हणाल काय. तर अशा लेवलच्या गाय जर शेतकऱ्याला आपण दिल्या तर त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, भविष्य. आणि हेच जर 90,000 रुपयाची गाय घेतली शेतकऱ्यांना तर ते तात्विक फक्त धंदा करणार, म्हणजे ब्रीड वरती जाणार नाही. ज्यांना ब्रीड वरती जायचे त्या ह्या गोष्टी. आता एक अजून एक मला आठवणीने एक सांगायचं म्हणलं की काय काय लोकांचा प्रश्न होता की आमची गाय काय केला दुधावत जात नाही, हे हायलाइट करून द्या. तर 4 मुद्दे आहेत, मी सांगण्याचा प्रयत्न करतो, समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्याला समजेल तो हुशार, नाही समजलं त्यांच्या बशी. गाईला मेजर 3 डिफिशियन्सी असतात, फॉस्फरस, कॅल्शियम आणि रक्त. बरोबर, साधिक सिंपल फंड आहे की रक्त वाढलं की दूध वाढतं. बरोबर आहे. एखादी गाय समजा आली बेंगलोरून आली कुठनं आयदर कोणत्या ठिकाणी घेतल्या आणि त्याचं दूध वाढणार, तर त्याला काय करा माहितीये का, डेक्टोज 25 म्हणजे D25 सलाईन, D25 2 दिवस 3 दिवस लगातार 2 त्याच्यामध्ये कॅटासॉल किंवा नोव्हिजॅक 50 ml. आणि जर गाईचं फीड इंटेक कमी असेल तर ट्रायबोडियम 3 दिवस लगातार करून घ्या. आणि कॅल्शियम कॅल्बोरॉल म्हणून लावून घ्या. तुमची जी फॉस्फरसची कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे ती निघून जाईल 100%. दूध 2000% गायचं दूध वाढेल. मग तिसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटतं रक्त गायचं कमी झाले, 3D रेड किंवा काय किंवा शार्क फेरल गेले 5 किलो संपवा, तुमचं 1001% याला जी डिफिशियन्सी असेल ती निघून जाईल आणि तुमची गाय दुधाला 100% चालेल. आता आम्ही काय करतो, आमची प्रत्येक गायची जाणाऱ्या शेतकऱ्याची प्रत्येक गायची आम्ही काळजी घेत असतो. आता 100 गाय विकलं तर 100चे 100 शेतकऱ्याला आम्ही वेगळं सांगत असतो की बाबा ही कर ती कर गायनुसार, नाही का. तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना केल्या पाहिजेत, मला असं वाटतंय. आता बाकी आम्हाला दादा हे सगळं माझं झालं, तुम्हाला काय कशा वाटते ह्या? आजच्या गाय टॉप आहेत. म्हणजे हातीचे पिल्ल आहेत सगळी, त्याच लेवलच्या गाय आहेत. आता आपण मी व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही सांगणार आहे. शेतकऱ्यांना सांगणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि ती आज सांगितलेली आहे त्यांना व्हिडिओ मध्ये. ते सांभाळतात, आपण चांगली काही देण्याचा प्रयत्न करतो, पण पुढच्याला सांभाळली पाहिजे. चांगली रिझल्ट कोणाकडे येतो, जो चांगलं संगोपन करतो त्याच्याकडेच ना. आज कितीतरी समजा एखादा फायनलचा बैल असला आणि दुसऱ्याकडे नेला तर तो फायनल करतो का? म्हणजे होत राहतं, 19-20 होत राहतं. आता सगळ्याच गोष्टी एकसारख्या नाही चालू शकत. कोणाला 30 म्हणून दिली 35 चालते, कोणाला 35 म्हणून दिली 30 चालते, कोणाला 35 म्हणून दिली तर 45 करत असतो. म्हणजे त्याची मेहनत आहे. पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एखादी गेलं स्पेल गेलं तर बदलून बी देतो. ह्याच्यापेक्षा आपण तर काय करू शकतो. नक्कीच हे विशेष आहे. एवढं तुमच्या काय जर एखाद्या शेतकऱ्याची फेल झाले तर त्याची जबाबदारी म्हणजे मला 1 लाख 1.5 लाख 80,000 डायरेक्ट स्पॉट गाय देऊन त्याला उभा करणं किंवा असं रेट मध्ये कॉम्प्रोमाइज करून नवीन दुसरी गाय कमी रेट मध्ये देणं, जेवढं अमोल सगळ्या बाजूने पॉसिबल आहे तेवढा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे मी काय देऊ शकतोय शेवटी व्यवसाय आहे. आज अमोल दादा चला ठीक आहे, गाय सगळीच विकतात, बारामतीवाले विकतात, सांगोलावाले विकतात, लोणीवाले विकतात, गाय विकतात. गाय फक्त विकतात, गायच्या बाजूला गाय विकल्यानंतर काय देतात, ती पण गाय विकतात, आम्ही गाय विकतो. बरं आम्ही 5,000 कामावतो, ती बी कामावतो. ती गाय विकून 5,000 देऊन तुम्हाला काय सांगतात, शेतकऱ्याला काय सांगतात? दुधाची गॅरंटी देत नाही. दुधाची गॅरंटी 16 तुमचा फोन उचलायच नाही. दुधाची गॅरंटी हा विषय लांबच राहिला. तुम्हाला घ्यायला काय झालं नंतर त्यांना फोन केला ते म्हणतात मला काय माहिती, डॉक्टर बोलव. तसं नाही आम्ही करत द्या मग बघा, आम्ही सांगतो ही दे ती दे ती दे. मार्गदर्शन सुद्धा केलं जाते विक्री पश्चात. हा, विक्री पश्चात मार्गदर्शन प्लस सगळा गायडन्स. ठीक आहे, आणि बाजारात काय घेतोय आपण, आज त्यांच्या घरी येतोय बाबा, माणसाला धरता येत नाही. आज आम्हाला आपला कस्टमर बेस रिपीटर आहे, कारण की तो आपण जीवन ठेवलाय, तयार केलाय की जेणेकरून आमच्याकडून काय नुकसान होऊ नये. आणि जर लय नुकसान झालं तर भरून द्यायची कपॅसिटी आमची आहे, त्या लेवलला आम्ही व्यापार करतोय. आता कोण किती समजून घेते त्याच्यावरती आम्हाला. नक्कीच धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद.